रामकृष्ण हरी माऊली. काल सायंकाळी बघा श्री विठ्ठलांचं आणि श्रीकृष्णांचं दर्शन घेण्यासाठी पंढरपूरला गेलो होतो. सायंकाळच्या दर्शनासाठी खूप दूरवरून भाविक आलेले असतात, दिवसभर चाललेले असतात आणि थकवा जाण्यासाठी सायंकाळचं दर्शन घेतल्यानंतर खूप प्रसन्न वाटतं बघा. भाविकांनी खूपच सायंकाळी सायंकाळी दर्शनासाठी गर्दी केली होती. पाहू शकताय तुम्ही. सायंकाळच्या दर्शनासाठी स्थानिक लोक येतात. कोणी आपल्या कुटुंबासोबत येतं, कोणी आपल्या मुलांना, कोणी आपल्या आईवडिलांना दर्शनासाठी इथे घेऊन येतो. हा देव आजही भक्ताची वाट बघतोय बघा, तो म्हणजे आपला विठ्ठल. पुंडलिकाच्या भक्तीने प्रकट झालेले आपले विठ्ठल सदैव आपल्या भक्तांसाठी आशीर्वाद देण्यासाठी कटेवरती हात देऊन आजही मंदिरात उभे आहेत. आपल्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी कोणी चालत येतं, कोणी रडत येतं, पण येथे आल्यावर सगळ्यांना मिळतं म्हणजे मनाचं समाधान. ते आपल्या विठ्ठलांच्या दर्शनानं. सायंकाळच्या दर्शनाचा अनुभव खूप छान आहे बघा. मंदिरात शांत आणि पवित्र वातावरण असते. आणि इकडे बघा संत नामदेव पायरीचं आम्ही छान असं दर्शन घेतलं आणि संत नामदेवांना पाहून मला छान असा अभंग आठवला. तेथे करी मज ठेविले चरणी, आता कोण करी माझे वरणी. पांडुरंगा म्हणे नाम्या रे, तू माझा मी तुझा असे रे. या अभंगात नामदेव म्हणतात, मी माझं सर्व काही विठ्ठलाच्या चरणी अर्पण केलेलं आहे. पंढरपूर हे आपलं वैकुंठ भूमी आहे, आपली मायभूमी आहे. विठ्ठल आपले मायबाप आहेत. प्रत्येक भाविक आपल्या अडचणी, आपला आनंद, आपलं दुःख सगळं काही विठ्ठलासमोर मांडत असतात आणि प्रत्येकाची हाक ऐकणं आणि त्याच्यावर पूर्ण भाव श्रद्धेनं त्यांना आशीर्वाद देणं, त्यांना दिलासा देणं, हे आपले विठ्ठल खूप छानपणे पार पाडत असतात बघा. आपले विठ्ठल मंदिर खूपच छान आणि सुंदर आहे. इकडे पहा, चौफाळ्यामध्ये श्रीकृष्णांची खूपच छान मूर्ती आहे. सायंकाळची वेळ असल्यामुळे मंदिराकडे गर्दी होती आणि मंदिराच्या बाहेर असे श्रीकृष्णांसाठी, विठ्ठलांसाठी वाहण्यासाठी फुलं, गजरा, मोगऱ्याचे गजरा असं होतं पहा. चौफाळ्यामध्ये आपले हे श्रीकृष्ण यांचा चेहरा, यांचं मुख फारच गोड आणि सुरेख आहे. आणि विशेष म्हणजे विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी आलेल्या भाविकांचं काही कारणाने विठ्ठल दर्शन नाही झालं तर आपल्या श्रीकृष्णांचं दर्शन घेतात आणि भाविक इथूनच जातात. कारण विठ्ठल हे भगवान श्रीकृष्ण यांचेच रूप आहे. त्यामुळे विठ्ठल आणि कृष्ण दर्शन म्हणजे एकाच देवाच्या दोन रूपांचा अनुभव बघा. भक्तांसाठी भक्ती प्लस लीला यांचं एकत्र दर्शन बघा माऊली. कृष्ण म्हणजे आनंद, प्रेम आणि विठ्ठल म्हणजे शांत. तर इकडं छान असं गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं, मन अगदी प्रसन्न झालं. आणि इकडे आपल्या महादेवांना माझा शंभू बघा कसा नतमस्तक होऊन नमस्कार करतो. माझ्या मुलांना शंभूची, श्रीकृष्णांची आणि विठ्ठलांची फार आवड आहे. आवड असणारच, कारण आपले श्रीकृष्ण, आपले शंभू आहेतच खूप छान आणि आपल्या भक्तांना आशीर्वाद देणारे. आणि आजचं श्रीकृष्णांचं रूप काहीसं वेगळंच होतं बघा. चेहऱ्यावर एक वेगळं तेज, डोळ्यामध्ये आपुलकी, प्रेम आणि आपल्या भक्तांची वाट पाहणं. कपाळाला असा चंदनाचा छान टिळा, गळ्यामध्ये गुलाबाचा, मोगऱ्याचा असा छान हार. आणि माऊली विशेष म्हणजे मनापासून भक्ती करणं, आवडीनं भक्ती करणं, हे जो कोण करू शकतो तो म्हणजे कृष्ण भक्त. इथे बघा, हे आजोबा आले होते दर्शनासाठी आणि त्यांनी कृष्णासाठी छान असा मोगऱ्याचा आणि तुळशीचा असा बघा डोक्यावर ठेवण्यासाठी छोटासा गजरा आणला होता आणि ते किती आवडीने श्रीकृष्णांना ते घालत होते बघा. आणि चेहऱ्यावरती ती तुळस येते म्हणून ते सारखं ते नीट करत होते आणि श्रीकृष्णांना ते घालत होते. नंतर असं छोटंसं तुळशीचं फूल, तुळस आणि मोगऱ्याचं फूल होतं बघा त्याच्यामध्ये, आणि छान असा त्याचा गुच्छ केला होता आणि श्रीकृष्णांच्या डोईवरती हा ठेवलं होतं. आणि आपली टोपी बाजूला काढून अगदी नतमस्तक होऊन हे आजोबा श्रीकृष्णांना नमस्कार करत होते बघा. फार प्रसन्न वाटलं ते पाहून. इकडे चौफाळ्यामध्ये श्रीकृष्णांचं दर्शन झालं आणि नंतर आम्ही चौफाळ्यामधील सिद्धिविनायक गणपती बाप्पा यांचं दर्शन घेतलं. त्या आजोबांना पाहून खरंच माझ्या डोळ्यात पाणी आलं आणि मला समजलं
की देवाला आपलं सर्वस्व मानलं का सगळं काही चांगलं होतं बघा. तर माऊली, कसा वाटला व्हिडिओ? रामकृष्ण हरी आणि कमेंटमध्ये विठ्ठल विठ्ठल, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे रामा 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 हरे हरे लिहायला विसरू नका.